ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झालेल्या वाघासाठी लवकरच येणार वाघीण. गेल्या आठवड्यात आला PKCT-1 नावाचा 35 महिने वयाचा वाघ. बुलढाणालगत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये अन्नसाखळीप्रमाणे पक्षी आणि प्राण्यांना पोषक वातावरण असल्याने या अभयारण्यात अनेक जाती प्रजातीचे हिंस्त्र प्राणी वास्तव्यास आहेत. त्यात आता पुन्हा एका जंगलाच्या राज्याची भर पडली आहे. PKCT-1 नावाचा 35 महिने वय असलेला म्हणजे अगदी तारुण्यात असलेला वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला आहे. लांबचा प्रवास झाल्याने त्याला राखीव परिक्षेत्रात काही दिवस ठेवले जाणार आहे. हा वाघ वयात आल्याने तो कायमस्वरूपी या ठिकाणी स्थिरावावा यासाठी एक वाघीण देखील लवकरच ज्ञानगंगा अभयारण्यात आणली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिली आहे. हे वन्यजीव विभागाचे महत्त्वाकांक्षी पाऊल मानले जात आहे. आता तिथं ते खूप दिवसापासून मी त्याच्या मागं होतो. मी नेहमी म्हणायचो ज्ञानगंगाला वाईल्ड लाईफ खऱ्या अर्थानं व्हायचं असेल तर वाघाची पाहिजे. मग ते मध्यंतरी ते सह्याद्रीला पण ते तिकडं त्यांनी सोडलं ना, ते पाठपुरावा सारखा आपला चालू होता. आता ते 2 येणार आहेत, त्यातली एक आली येणार आहे. ते मेल आलेला आहे, मेल आला आहे. स्टेबल होऊन झाल्यानंतर ते काय आता येईल त्याचा तोपर्यंत हा राहायला पाहिजे.